फ्रेंड्स, वेलकम टू मायराज वर्ल्ड. आज आम्ही आलो आहोत कल्पतरू पार्क सिटी. हे ठाण्याला आहे आणि इथे आतमध्ये गार्डन आहे, नमो नमो गार्डन, ठाणे वेस्टला. खूप सुंदर गार्डन आहे, खूप ह्यूज आहे. आम्ही तिकीट काढली, अडल्टची 20 रुपये होती आणि लहान मुलांना फ्री आहे 14 वर्षापर्यंत. आणि त्यानंतर सिनियर सिटीजनचा जर काही प्रूफ असेल तर त्यांना 10 रुपये तिकीट आहे. इतकं खूप रिझनेबल आणि खूप मोठं ह्यूज पार्क आहे. मायरा मस्त बॅग घेऊन निघाली आहे एंट्रीलाच. एकदम मस्त हॅपी आहे आणि असं तिला झालं की कधी एकदाच आत जातोय आणि पूर्ण गार्डन बघतोय. सो आम्ही आलो आहोत आज ठाणे वेस्टला नमो नमो गार्डन मध्ये. चला तर मग हा एक आल्या आल्या एक छोटासा क्लिक केलाय आम्ही फोटो तिचा मायराचा. आणि नंतर आता आम्ही आलो आहोत इथे. म्हणजे हे जे सिनियर सिटीजन साठी आहे ही गाडी, ही पूर्ण पार्क फिरवून आणते. सो आम्हाला ह्यात अलाउड नव्हतं, मायराला नेलं नाही, पण आई आणि बाबांनी एन्जॉय केला मस्त. पूर्ण पार्क ते फिरून आले. या गाडीमधून पूर्ण पार्क फिरून आणतात सिनियर सिटीजन साठी. तर मायरा चालली बाबांसोबत, आजोबांसोबत तिच्या पुढे पुढे. आता आपण कुठे आलो आहोत बघूया. हे हे खूप छान होतं. हे असं म्हणजे एक डेकोरेटिव्ह पीस होता, म्हणजे सुंदर वाटत होतं याच्या आतून जायला. आणि ऍक्च्युली फिलिंग असं म्हणजे पूर्ण असं झाडांमधून असं चारी साईडून बांबू आहेत आणि असं छान वाटत होतं फिरताना. खूप मस्त वाटत होतं. इथे छान छान आम्ही फोटो सेशन केलं, खूप सुंदर सुंदर फोटोज काढले आणि एकदम रिलॅक्स वाटत होतं, शांत असं. आणि हलके हलके पक्ष्यांचे आवाज येत होते. खूपच सुंदर असं फिलिंग होतं. नक्की इथे जा, खूप छान आहे हे. आणि मायरा तर मस्त बाबांसोबत चाललीये पुढे पुढे. तिला काही असं झालं की पुढे अजून काय, पुढे अजून काय, अशी बघायची एक्साइटमेंट होती. आणि नंतर आम्ही गार्डन मध्ये आलो आणि इथे चेस सेट होता. इथे मायराचे 1-2 फोटोज क्लिक केले. मग मायराच्या आवडत्या प्लेसवर आलो, जी आहे गार्डन. म्हणजे लहान मुलांचं खूप आवडीचं ठिकाण आहे हे. आणि ते खूप छोटे छोटे असे छान छान टॉईज होते, छान छान राईड होते छोट्या छोट्या. मस्त असं होतं आणि एन्जॉय करत होती ती एकदम. छान मजा करतेय. आणि ती एकदम खुश होती, म्हणजे बघूनच इतकं सुंदर. आणि खूप छान रचना आहे या गार्डनची. एकदम वेगळ्याच पद्धतीने बांधलेले गार्डन आहे. आपल्याकडे सहसा असं बघायला नाही मिळत, म्हणजे असा झुला तर मी पहिल्यांदा बघितला. आणि हे पाहिलं का काय आहे, हे बघून आठवण झाली असेल का तुम्हाला सगळ्यांना? टेलिटबीज माहितीये, कार्टून आपल्या वेळेला होतं, म्हणजे आमच्या वेळेला तरी होतं. आणि हे कार्टून आम्ही नेहमी बघायचो आणि तसंच फिलिंग आलं इथे. आणि असं वाटत होतं आपणही त्याच्या आतून जावं. आणि नंतर आली मायरा राईड मध्ये. म्हणजे इथे छोट्या छोट्या स्लाइड होत्या आणि या खूप सुंदर बांधल्यात बघा. इथे चढायलाही शिडी वगैरे असं काही प्रकार नाहीये, याच्यावरूनच चढत जायचं गार्डनच्या साईडला. आणि सुंदर सुंदर असं बघा, किती छान असं गार्डन आहे. खूप मोठं आहे आणि प्रचंड गर्दी होती. म्हणजे आम्ही सॅटर्डे संडेला आपण गेलो होतो, तिथे खूप गर्दी असते. आम्ही संडेला गेलो होतो आणि प्रचंड गर्दी होती. त्यानंतर आम्ही आलो, हे ड्रम सेट होते. हे म्हणजे याच्यातून खूप सुंदर सुंदर असे साऊंड येत होते. आम्हाला काही नीट वाजवता येत नव्हतं, पण आमचे प्रयत्न मात्र चालू होते. मी पण मायरासोबत एकदम लहान बनून वाजवायचा प्रयत्न करत होती. मजा येत होती मला. खूप एन्जॉय केला मी पण आणि सगळ्यांनीच. आणि नंतर मायरा गेली बाबांसोबत वाजवायला. तिला म्हणजे बाबा तर हवेच तिला सगळीकडे. बाबांनी पण खूप लहान बनून अशी मजा केली. आणि खूप सुंदर साऊंड येतो यातून. सो या तुम्ही नक्की, ते खूप छान आहे हे पण. आणि मग आता आम्ही पुढे गेलो. ते सेक्शन आहे म्हणजे कारंज. आणि फाउंटन राहिलं बाजूला. मुलं फुल धमाल करत होती आणि खूप छान पूर्ण भिजत होती, मज्जा करत होती. एकदम सुंदर आहे फिलिंग. मुलं एकदम म्हणजे फुल टू एकदम भिजली होती. आणि मायरा आमची काही भिजली नाही याच्यामध्ये. आणि मग आम्ही पुढे आलो. इथे एक असा स्टेडियम होता खूप मोठा.
आणि तिथे बसून रिलॅक्स सेशन साठी खूप छान असं बांधलं होतं रिलॅक्स करण्यासाठी. मोठं गार्डन असल्यामुळे आम्ही खूप दमलो होतो, सो आम्ही थोडा वेळ इथे गेलो आणि इथे थोडा रेस्ट केला. ते बसलो आणि खूप छान वाटत होतं. स्टेडियम मोठं आहे. तिथे स्केटिंग बिटिंग करतात काही मुलं, सायकलिंग करतात. सो आणि इथे छोटासा फाउंटन बांधलेलं आहे पॉन्ड सारखं. त्या पॉन्ड मध्ये एक फाउंटन आहे, त्यामुळे तिथे असं रिलॅक्स. आणि हे बघा, हे असं मी खात होती. इथे ऍक्च्युली खायला अजिबात अलाउड नाहीये आणि आम्हाला माहिती नव्हतं आणि नंतर कळालं. पण आता आणलंच होतं तर थोडंसं खाऊनही घेतलं. पण तुम्ही इथे काही घेऊन जाऊ नका, फूड अलाउड नाहीये इकडे अजिबातच. खूप स्वच्छता ठेवली इथे आणि ही अशी स्वच्छता राहावी म्हणून त्यांनी बाहेर बसून खायला अलाउड केलंय, आतमध्ये एंट्रीला अलाउड नाहीये फूड. सो मायरा आणि आजी मस्त फोटोज काढत होत्या, सेल्फीज वगैरे त्यांचं चालू होतं कंटिन्यू. सो मग नंतर आम्ही आलो एका अशा ठिकाणी जिथे म्हणजे बांधकाम त्याचं असं होतं की आपल्याला असं वाटेल की ताज मध्ये आलोय. ताजमहल जो होता त्याची जी रचना होती बांधकामाची तशीच ही थोडीफार होती आणि छोटे छोटे इथे कारंजे होती आणि बांधकामही तसंच होतं. त्यामुळे असं एंट्री त्याची बघा ही अशी आहे. छान वाटतं इथे आणि इथे खूप सारे फोटोज क्लिक केले आम्ही. हे आई बाबांनी छान छान फोटो काढले, मायरानी त्यांच्यासोबत फोटो काढले. फोटो सेशन आम्ही भरपूर केलं. मी काही सगळे फोटो शेअर करत नाहीये तुमच्यासोबत, पण खूप छान होतं आणि म्हणजे इथे फोटो सेशन साठी खरंच ही जागा खूप छान होती प्लेस. मग त्यानंतर आम्ही पुढे गेलो. ऍक्च्युली पाय खूप म्हणजे दुखत होते माझे तर प्रचंड. पण मायरा काय थकत नव्हती. ती कंटिन्यू चालते चालते आणि मला काही ह्या सेक्शनला जायचं नव्हतं. हे असं उंच असं बुलबुले टाईप असं वर जाण्यासाठी केलेला एक रस्ता आहे. मला काही जायचं नव्हतं, पण अतुल मला म्हणाला की नाही गौरी चल तू पण. मग मी पण गेली, म्हटलं चला बघूया काय. आणि खरंच खूप छान होतं. म्हणजे वरून जो व्ह्यू दिसत होता पूर्ण गार्डनचा छान होता आणि हवा प्रचंड आली होती, प्रचंड होती हवा, गार वाटत होतं एकदम मस्त फिलिंग. सो मी आणि अतुलने एक फोटो क्लिक तर केलाच. आम्हाला फोटोज काढायला खूप आवडतात आणि मग आम्ही असे पायांचे पण फोटो काढले आमच्या तिघांचे, मायरा माझे. आणि मग आम्ही फायनली आता आम्ही घरी निघालो. खूप मजा केली, खूप धमाल केली, खाल्लं पिल्लं आणि भरपूर अशी धमाल केली. तुम्ही पण या गार्डनला नक्की व्हिजिट करा, खूप छान गार्डन आहे. नमो नमो गार्डन ठाण्याला वेस्टला आहे. असेच मायराचे छोटे छोटे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. ते पाहण्यासाठी मायराच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ओके, बाय फ्रेंड्स. असेच छान छान ब्लॉग आपण पाहत राहू. पुन्हा भेटू. बाय.